नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहिती अनुसार जर आपण सर्वांनी 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रूडिंग होत असताना त्यांना जर खाद्य म्हणून गहू दिला तर तुम्हाला सांगतो तुमची जवळपास लहान पिल्लंही दगावू शकतात। हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे आणि आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची सूचना आहे की ज्या सूचनेचं जर तुम्ही या ठिकाणी अनुपालन नाही केलं तर गॅरंटीनं सांगतो 1 ते 30 दिवसांच्या दरम्यान आपल्या कोंबडीची लहान पिल्लं ही ब्रूडिंग करत असताना दगावू शकतात। मग खरंच लहान पिल्लांना 1 ते 30 दिवसांच्या दरम्यान खाद्य म्हणून जर गहू दिला तर आपली लहान पिल्लं दगावू शकतात का? याच्या मागची कारणं काय आहेत व अशा परिस्थितीमध्ये मग आपण गव्हाचा वापर हा कधीच कुक्कुटपालनात करायला नाही पाहिजे का? तर मित्रांनो, आज तुम्हाला समजावून सांगतो की 1 ते 30 दिवसाच्या लहान पिल्लांना गहू हा का द्यायचा नाही, दिला तर याचा दुष्परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि जर कुक्कुटपालनात गव्हाचा वापर करायचाच असेल तर कुक्कुटपालनात गव्हाचा वापर का, कधी व कशा पद्धतीनं करायला पाहिजे। चला तर मग हे सगळं आजच्या व्हिडिओत घेऊया समजून आणि उमजून। याच्यासाठी आपल्या सर्वांना करतो विनंती की जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर करा व्हिडिओला या ठिकाणी शेअर। जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांचे डोळे उघडणारी सर्वात महत्त्वाची ही माहिती। जर या माहितीकडे आपण सर्वांनी दुर्लक्ष केलं तर तुम्हाला या ठिकाणी अतोनात होऊ शकते नुकसान। कारण 1 ते 30 दिवसांच्या दरम्यानच्या कोंबडीच्या लहान पिल्लांची जेव्हा ब्रूडिंग सुरू असते तेव्हा जर आपण सर्वांनी त्यांना खाद्य म्हणून गहू दिलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की आपल्या कोंबडीची लहान पिल्लं ही 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान खाद्य म्हणून गहू दिल्याने ब्रूडिंग पिरियडमध्ये एक्सपायर होऊ शकतात। मग गहू दिल्यानं 1 ते 30 दिवसाच्या दरम्यानची लहान पिल्लं का दगावू शकतात? गव्हामध्ये असा कोणता कंटेंट आहे की जो कंटेंट लहान पिल्लांसाठी घातक ठरतो आणि जर 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान लहान पिल्लांना गहू द्यायचा नसेल तर त्याच्याऐवजी 1 ते 30 दिवसाच्या लहान पिल्लांना ब्रूडिंग पिरियडमध्ये कोणतं खाद्य द्यायचं आहे? चला सगळं आता तुम्हाला सांगतो समजावून। तर बघा मित्रांनो, आपली एक समस्या होती की सर आम्ही मशीनमधून पिल्लं या ठिकाणी काढतो, आम्ही ब्रूडिंग सुद्धा जबरदस्त करत आहोत, तरी देखील आमची पिल्लं 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी दगावतात। मग अशा परिस्थितीत आमचं कुठं चुकतंय? जेव्हा मी या प्रश्नाचं गहन अध्ययन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही चूक तुमच्याकडून होत आहे फीड मॅनेजमेंटमध्ये। मग अशा परिस्थितीमध्ये बरेचसे कुक्कुटपालक बांधव सहजासहजी गहू उपलब्ध होतो म्हणून लहान पिल्लांना गहू खायला घालतात आणि तिथंच या ठिकाणी आपलं गणित फसतंय आणि याच्यामुळं आपली लहान पिल्लं 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान एक्सपायर व्हायला लागतात। तर चला मित्रांनो, तुम्हाला समजावून सांगतो की गव्हाच्या वापराने लहान पिल्लं का दगावू शकतात। बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण लहान पिल्लांना गहू देतो त्यावेळेस मान्य मला
की आपण गव्हाचा भरडा करून देतो, त्याला बारीक करून देतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की 1 ते 30 दिवसांच्या लहान पिल्लांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही विकसित झालेली नसते. त्याच्यामुळं त्यांना हलकं खाद्य द्यावं लागते. गहू अत्यंत जड असतो. याच्यामुळं गहू दिल्यानं ते त्याला पचन करू शकत नाहीत. त्याच्यामुळं गव्हाचं संचयन होत जातंय आणि त्या ठिकाणी गव्हाचं संचयन अतिरिक्त झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे ब्लॉकेज झालेले दिसतात, गहू साठलेला दिसतो आणि अशा परिस्थितीत पिल्लं कमजोर होऊन दगावतात. या ठिकाणी गहू हा वाईट आहे अशातला भाग नाही, परंतु लहान पिल्लांची डायजेस्टिव्ह सिस्टीम विकसित न झाल्यामुळं गहू हा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतो. ते गव्हाला खाद्य म्हणून खाल्ल्यानंतर पचवू शकत नाहीत. असंही नाही की गहू त्यांना दिला तर ते खाणार नाहीत, 100% खातात, पण ते पचवू शकत नाहीत आणि एखादी गोष्ट पचवण्यात जर अपयश आलं तर गॅरंटीनं सांगतो याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरं काहीच नाही, फक्त या एका अडचणीमुळं 1 ते 30 दिवसाच्या लहान पिल्लांना खाद्य म्हणून गहू द्यायचा नाही. आणि जर आपण सर्वांनी मी सांगून सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बळजबरी गहू दिला तर मग तुमचं नुकसान हे होऊ शकते. या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्हीच असणार. त्यामुळे विनंती करतो कुक्कुटपालक बांधवांनो की पहिल्या 30 दिवसात लहान पिल्लांना जन्म झाल्यानंतर 1 ते 30 दिवसात ब्रूडिंग पिरियडमध्ये अजिबात गहू देऊ नकाच. आता प्रश्न उद्भवतो की गहू द्यायचा नाही तर द्यायचं काय? तर तुम्हाला सांगतो, पहिल्या 8 दिवसात तीळ द्या. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात प्री स्टार्टर तीळ, मक्याचा भरडा, तांदळाची कणी द्या. तिसऱ्या आठवड्यामध्ये तीळ बंद करा, प्री स्टार्टर, मक्याचा भरडा आणि तांदळाची कणी द्या आणि हे चौथ्या आठवड्यात कंटिन्युअस ठेवा. मग गव्हाचा वापर करायचाच नाही का? तर गव्हाचा वापर पक्का करायचा. मोठ्या कोंबड्यांना भरडा करून खाद्यामध्ये पावसाळ्यात, हिवाळ्यात तुम्ही प्रति 10 किलोमध्ये 1.5 किलो गव्हाचा भरडा घालून देऊ शकतात. पण लहान पिल्लांना तुम्ही जवळपास 1.5-2 महिन्यापर्यंत गहू खाद्य म्हणून देऊ नका. 2 महिन्याच्या नंतर पिल्लं बाहेर मोकळी फिरतील तेव्हा थोडाफार गहू दिला तर चालतो, पण गहू एकदाच देऊ नका. थोडा थोडा त्याचा वापर वाढवा, बघा त्यांना पचतंय का नाही. अशा पद्धतीनं जर मॅनेजमेंट केलं तर तुमचं एकही पिल्लू दगावणार नाही आणि गव्हाचा ॲप्रोप्रिएट वापरसुद्धा तुमच्याच्यानं होईल. त्यामुळे मित्रांनो, कुक्कुटपालन या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर या छोट्या छोट्या चुका टाळणं गरजेचं आहे. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान कोंबडीच्या लहान पिल्लांना ब्रूडिंग पिरियडमध्ये अजिबात गहू खाद्य म्हणून देऊच नका. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव म्हणतात, जबरदस्त माहिती आहे ही सर, पण आम्हाला वेळेवरती उपलब्ध होत नाही आणि आमचं नुकसान झाल्यानंतर ही माहिती आम्हास प्राप्त होते. मग अशा परिस्थितीमध्ये तुमची ही चिंता दूर करण्यासाठी अचूक वेळी अचूक मार्गदर्शन घेऊन आलोय मित्रांनो. या अंतर्गत नशीब पालटणारी एक संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग. होय मित्रांनो, रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. जी ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. या ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा एक लेक्चर होते, त्यानंतर असते वेदर बुलेटिन आणि वेदर बुलेटिनमध्ये तुमच्या मनात निर्माण झालेले जे काही सर्व अडचणी आहेत त्या सर्वांचं सुद्धा सोल्युशन तर दिलं जाते सेगमेंट नंबर 3 प्रश्न उत्तरात. पण वेदर बुलेटिनमध्ये किंवा पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार, याचा परिणाम कोंबडीवरती, पिल्लावरती कसा होणार, यापासून संरक्षण आपल्या पिल्लांचं व कोंबड्यांचं कसं करायचं हे सगळं समजावून सांगितलं जाते. म्हणजे पहिले लेक्चर, मग वेदर बुलेटिन, शेवटी प्रश्न उत्तर. त्याचबरोबर इतर दिवशी तुमच्या मनात जर काही प्रश्न निर्माण झाले तर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी आपले लखन सर आहेत, ज्यांना तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळच्या दरम्यान संपर्क साधून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकता. तर मित्रांनो, या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसा प्रवेश घ्यायचा, तत्पूर्वी तुम्हाला सांगतो आम्ही मदत कशी करतो. तुमचा 80% खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी. शेड कसा बांधायचा, कसा उभारायचा याबद्दल मार्गदर्शन, की जो कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत उभारल्या जाईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, त्यांची ब्रूडिंग, फिडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन. त्याचबरोबर आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपले पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारची रोगराई येऊ नये म्हणून त्यांचं वेळोवेळी लसीकरण कधी व कसं करायचं व लसीकरण केल्यानंतर
त्या ठिकाणी ते आजारी पडले तर तो आजार ओळखून कसा इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन. सर ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन, म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं, तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा. लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62. जसा तुम्ही लखन सरांशी कॉन्टॅक्ट केला, लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवेल की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 4 8265 पाठवतील. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्व उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्या मार्गदर्शनामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. तर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन, कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील. याच्यासाठी आपण सर्वजण संपर्क साधू शकतात लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. याचबरोबर आपली मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला. या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपण आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल, ते देखील मोफत. तर हा होता व्हिडिओ मित्रांनो, ज्यात आपण बघितलं की 1 ते 30 दिवसाच्या लहान पिल्लांना जर आपण खाद्य म्हणून गहू दिलं तर याचे कसे या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, त्यामुळे पिल्लांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. तर कुक्कुटपालनाबद्दल तुमच्याही मनात काही संभ्रम, अडचणी, समस्या असतील तर लिहून कळवत जा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर करा लाईक. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी करा शेअर, व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या. येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उद्याला रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या ठिकाणी खूप खूप आभार.